हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 9 किंवा 9:30 वाजले असतील, तितकं टायमिंग मी पाहिलेलं नाही. आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 25 एप्रिल. आणि कालच्या व्हिडिओबद्दल खूप सारे तुमचे असे कमेंट होते की ताई, दीपक जात आहे ते बघून आम्हाला पण खूप रडू येत आहे, तू पण खूप दुःखी दिसत आहेस, तुझ्या व्हॉईस ओव्हरनं, तुझ्या आवाजामुळेच आम्हाला समजत आहे की तू किती दुःखी झालेली आहेस. पण हो ताई, आपलं मूल जेव्हा दूर जातं, आपल्या डोळ्याआड जातं, त्यावेळेत ना खूप दुःख होतं. पण पुढे भविष्यामध्ये त्यांना काहीतरी करायचं आहे, तर त्यासाठी त्यांना दूर जावंच लागतं. काहीतरी जीवनामध्ये करायचं असलं तर आपण जे आहे ना, आपल्या मनाची समजूत काढावीच लागते. असे पण तुमचे कमेंट होते की ताई, दीपकला आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर लांब जावं लागतं, अशी तुझ्या मनाची समजूत काढ, तू दुःखी होऊ नकोस. तर तुमच्या अशा प्रेमाबद्दल, अशा कमेंटबद्दल अगदी हृदयापासून तुमची मी आभारी आहे. आणि एक ताई म्हणत होत्या की त्यांचा मुलगा जून महिन्यामध्ये लंडनला जाणार आहे 2-3 वर्षासाठी. तर खरंच बघा, खूप दुःख होतं. मुलं जेव्हा असं इतके लांब जातात एकतर, आणि त्यामध्ये 2-3 वर्षाचा काळ, खूप वाईट वाटतं आहे की आईला. कारण त्यांच्या आयुष्यात चांगलं होतं, त्यांची जी वाटचाल आहे ती चांगलीच आहे, आनंद आहे की त्यांना जॉब आहे, चांगलं काहीतरी करत आहेत, नाव करत आहेत. पण आपल्याला एकच दुःख असं की मूल जे आहे ना, आपल्या डोळ्यासमोर राहावं. पण डोळ्यासमोर हो कुठलीच कामं होणार नाहीत, लांब जावंच लागतं. हे मनाची आपली समजूत काढावीच लागते. आपल्याला एक मोठं दगड आपल्या छातीवर ठेवावं लागतं ताईनं. कारण आयुष्यामध्ये काहीतरी जीवनामध्ये जर करायचं आहे, मुलांना त्यांच्या पायावर थांबवायचं आहे, तर आपल्याला हे सगळं जे आहे ना ते करावंच लागतं. तर आता दीपक तर गेलेला आहे, अजिबात करमत नाही आहे आम्हाला. त्याच्या सतत त्याला फोन करत आहे मी, पण तिथं आता फोन पण अलाउड राहणार नाही. फक्त रविवारच त्यानं म्हणजे बोलायला जे आहे ना परमिशन आहे, नाही ते दररोज बोलण्यासाठी परमिशन नाही आहे. त्यामुळे जास्त फोन काही लावला नाही. पण आज उद्या आम्ही 2 दिवस बोलू शकतो. दीपकला व्हिडिओ कॉल केला, फोनवर बोललं म्हणजे सतत बोलत राहावं असं वाटतं. पण आपण सतत बोलत राहिलो तर मुलांची जी आहे ना तिकडची कामं तशीच राहून जातात, लक्ष देत नाहीत ते. त्यामुळे त्यांना परमिशनच नाही, फक्त रविवारीच बोलण्याची परमिशन दिलेली आहे. तर दिनेशचं काय चाललेलं आहे, तर शिरूला घेऊन आला. म्हणजे शिरू खाली जाऊन बसलेलं होतं नळाखाली, गरमी खूप आहे त्यामुळे थंडीला बसलेलं होतं. घेऊन आला कारण दिनेशला करमत नाही. दोघं भाऊ ना, मी तू त्यांचं चालत होतं दिवसभर. अजिबात थोडंसं 1 मिनिटभर दोघांचं जमलेलं नाही आहे. सतत कुठल्या तरी गोष्टीवरती त्यांचे भांडणे चालू राहायचे आणि मी ते सोडवायला जायचे. पण दिनेशला एकट्याला करमत नाही आहे. दीपक असला तर दोघं स्वतःमध्येच गुंग असतात, स्वतःचं त्याचं ते सांगतं आणि याचं हे सांगते. पण दीपक गेला त्यामुळे दिनेशला अजिबात करमत नाही, शांत बसतो. आणि ते शेरू आलेले त्याबद्दल थोडंसं त्याला करमत आहे. तर त्या शेरूला घेऊन यायचं, दूध पाजवायचं, जीव घालायचं चालू आहे त्याचं. दूध घेऊन आला आणि गरम दूधच ठेवला त्याच्या पुढं. त्याला पळत होता आणि त्यानं सगळं दूध खाली सांडलं आणि नंतर मग फरशीवर दूध प्यायला सुरुवात केली. असं त्यांचं चालू आहे बाहेर. आणि मी कुठल्या कामात बिझी आहे, कारण आता मला मन लागे ना. खूप घरामध्ये असं वाटतं आहे सुनं जावं तिकडे, एकदम सुनं वाटत आहे. बाबा पण ताईकडे गेलेले आहेत, दीपक ट्रेनिंगला गेला आणि दिनेशचं आता कॉलेज सुट्टी आहे त्यामुळे तो घरात आहे. तितकं चांगलं झालं. पण दिनेशलाही करमेना, मलाही करमेना. तर कुठल्या तरी कामात बिझी राहणं हे गरजेचं आहे. तर विचार केला घरची साफसफाई करूया, कारण मी वरच्यावर करत राहते, तितकं काही झालेलं नव्हतं घाण वगैरे, तरी पण मन लागण्यासाठी म्हणून मी हे सगळं काढलेलं आहे. तर अगोदर मी बेडरूमपासून सुरुवात केलेली आहे. इथं ज्या अलमाऱ्या आहेत त्या अलमारीमधले फोटो वगैरे सगळे काढले, मी पूर्ण साफ करून घेतलेले आहे. कारण हलकीशी धूळ येतेच आणि ती ब्लू कलरची असल्यामुळे खूप लवकर दिसून पण येते. वरच्यावर मी हात मारत असते, तितकं काही नव्हतं, पण एक मन लागण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी कामात व्यस्त राहणं गरजेचं आहे. स्वतःला बिझी ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण खाली बसून राहिलो तर आपल्या डोक्यात आलतू फालतू विचार येतात आणि उगाच काही एक प्रॉब्लेम आपले जे आहे ना ते उत्पन्न होतात. त्यामुळे खाली बसून राहणं मला ते ठीक वाटत नाही. मी कुठल्या तरी कामात बिझी असते सतत. आणि एकतर दीपकची आठवण पण मला येत होती, म्हणून मी साफसफाईची कामं करत आहे. किचनचं सगळं झालेलं आहे, म्हणजे स्वयंपाक झालं, जेवण झालं. साफसफाईची म्हणजे किचनमध्ये भांडे वगैरे जी झालेली होती सगळे क्लीन केले. कपडे धुले, जी रोजची कामं होती माझी ती सगळी आवरलेली आहेत. आणि आता साफसफाईच्या कामाला मी सुरुवात केलेली आहे. तर इकडं वरचं जे कप्पा आहे अलमारीचा ते पूर्ण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि जेही मेकअपचं आपलं थोडंफार आहे, तेल पावडर जी आहे सगळं वरच्या साईडला ठेवलं. आणि मग खालचा कप्पाही मी स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि जे खालच्या साईडला ठेवलं होतं ते परत मी खाली ठेवत आहे, कारण खाली अलमारी व्यवस्थित दिसतच नाही. तिथं पूर्णपणे जे अगोदर ठेवलेलं होतं ते सगळं मी ठेवत आहे. गंध सांडा लवंडा झाल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत माझ्या हातून. तर ते काढत होते, सांडलं थोडंफार, स्वतः पुसतच आहे, तर तेही क्लीन होऊन जाईल. तर इकडं आरसा पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण आरशावरती तेलाचे वगैरे आपण हात लावतो ना ते खूप
असं दिसून येतात. स्वच्छ करून घेतलेला आहे. आता इकडे खिडकीमध्ये मी क्लीन करून घेते. धूळ हलकीशी येतच आहे, हवा असते ना, त्या हव्याच्या ह्याच्यामध्ये आपण खिडकी वगैरे ओपन ठेवतो आणि त्या ताज्या हव्यासोबत ना धूळ पण आतमध्ये खूप सारी येते, त्यामुळे खूप लवकर धूळ अशी दिसत आहे. आणि घरच्या साईडला बांधकाम पण चालू आहे. आमच्या दोन्ही घरच्या साईडला बांधकाम चालू आहे, तिकडचे आहे आणि इकडचे आहे. त्यामुळे ते वाळू सिमेंट जे कालवतात ना, त्याची धूळ खूप येते, रेती माती खूप येते हवेमुळं. तर स्वच्छ मी करून घेत आहे. तर झालेलं आहे अलमारी, आरसा, नंतर खिडक्या वगैरे सगळ्या मी स्वच्छ करून घेतल्या, पुसून घेतलेले. फॅन ऑन केलेला आहे आणि इकडे आता पूर्ण मी पुसून घेते. फरशी म्हणजे टाईल्स पुसून घेत आहे. व्हाईट कलरची आहे ना, मुंगी जात आहे तरी पण दिसून येतं ते खूप लवकर. तर दररोजच्या दररोज पुसणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आणि तसं तर आता उन्हाळा चालू आहे, पुसल्यानंतर खूप छान थंड असं वाटतं ना पुसणं झाल्यानंतर की लोळत पडावं फरशीवर. खूप छान वाटतं, थंड गार अशी फ्रेश वाटतं. तर झालेलं आहे बेडरूमचं. आता किचनमध्ये मी सुरुवात करणार आहे. किचन झालं की मग मी पाणी चेंज करते, कारण आता पाणी तितकं काय गदळ झालेलं नाही आहे किचनचं, तिथं मी स्वच्छ करून घेते. तर बघू शकता छान चमकत आहे बेडरूम, पूर्ण स्वच्छ केलेले, फॅन ऑन केलेले. पाणी जे आहे एक्स्ट्राचं म्हणजे स्वच्छ पुसून घेतलेले, मी थोडंसंही पाणी ठेवलेलं नाही आहे, तरी पण फॅन ऑन केलेले आहेत. तर बेडरूम किचन रूम हे क्लीन झालेले, पुसून घेतलेलं आहे मी पूर्ण. कप्पे वगैरे सगळ्या जे किचनमधले आहेत आता आलेले आहे मी हॉलमध्ये. आणि इकडची जी रूम आहे एक्स्ट्राची ते पण मला पुसायची आहे. पण अगोदर मी हे जे आहे ना शोकेस समोरचं खूप घाण झालेले, दिसत नाही धूळ पण खूप धूळ झालेली आहे यावरती. एकतर व्हाईट कलरचं आहे, त्यामधून समोर आहे, एकदम समोर आहे गेटच्या नीटो बरोबरला मग तिथून हवा येते आणि त्या हव्यासोबत ना इतकी धूळ आलेली आहे ना, कारण वारं खूप होतं इकडं. त्यामुळे ते खेळं जे आहे ना ठेवलेलं आम्ही, फ्लावर हे जे कुंडे वगैरे ठेवलेले आहेत, परत खेळण इथं गाय वगैरे ठेवलेली आहे आम्ही, पूर्ण धूळ झालेले आहे. तर विचार केला, अगोदर काढायचं मन नव्हतं माझं, विचार केला फक्त टाईल्सच पुसून घेऊया, पण नाही, आपलं एक टाईमही जातं, कारण असंच बसून खूप बोर होत आहे आणि डोक्यात आलतू फालतू विचार येत आहे. तर म्हटलं कुठल्या तरी कामात व्यस्त राहणं गरजेचं आहे आणि आपली साफसफाई होणार आहे, कारण आपण दिवसभर ज्या घरात राहतो ते घर जितकं फ्रेश आहे, जितकी स्वच्छता आहे तितकं ठीक वाटतं. तर इकडे बघू शकता पूर्ण शोकेसमधलं जे हे मी ठेवलेलं होतं, शोकेसचं सामान सगळं मी सोप्यावरती ठेवलेलं आहे, कारण त्यामध्ये काही तुटायच्या वस्तू आहेत, त्यामुळे सगळं मी सोप्यावरती ठेवलेलं आहे, म्हणजे काही फुटू नये. पूर्ण रिकामं करून घेतलं शोकेस. आणि मी इकडं केमिकलचं पाणी करून घेतलेलं आहे आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण मी स्वच्छ करून घेत आहे. कप्पे एक जे बनलेले आहेत ना व्हाईट कलरचे, खूप धूळ आहे यामध्ये, दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये तितकं, पण खूप धूळ आहे. तर सगळं मी स्वच्छ पुसून घेत आहे आणि इकडच्या साईडलाही पुसून घेते. तुम्हाला दाखवत आहे धूळ किती आहे यावरती, बघू शकता. हव्यासोबत ही धूळ आलेली आहे आणि खूप असं वाटत आहे ना धूळ आणि सगळ्या ह्याच्यावर पण बसलेले जी शोकेस मी ठेवलेलं होतं इथं, फ्लावर वगैरे सगळ्यावरती अशी धूळ आलेली आहे. तर आज विचार केला की आज हे सगळं स्वच्छ करायचं आहे. तर सगळं कामं केलं. केमिकलच्या पाण्याने मी इकडे कॉटनचा कपडा घेऊन पूर्ण एक कप्पा मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. आणि वरच्या साईडचं जे आहे ते पोहोचत नाही, तर कसं कशावरती ते थांबून मी ते स्वच्छ करून घेणार आहे. वरच्या साईडचं दिसतही नाही आहे, स्टँड लावायचा आता कंटाळा आला, त्यामुळे इथंच थांबले शोकेसवरतीच आणि आधर होऊन मी पूर्णपणे ते स्वच्छ करून घेत आहे. खूप धूळ बसलेली आहे इथं. आणि जे वरचा कप्पा आहे जिथं आम्ही ग्रीन मॅट लावलेला आहे तिथं पण खूप धूळ आहे, पण मला ते पोहोचत नाही. आणि तिथं छोटी लाईटिंग लावलेली आहे आम्ही, त्यामुळे मला ती व्यवस्थित पुसता येत नाही ओल्या कपड्यानं, भीती पण वाटते. गेल्या वेळेस जेव्हा आम्ही क्लीन केलेलं होतं त्यावेळेस दीपकनं जे हवेची मशीन आहे आमच्याकडे खिडक्या क्लीन करण्यासाठी आणली, त्यानं दीपकनं पूर्ण स्वच्छ केलेलं होतं. ती त्यामध्ये इतकी सुद्धा धूळ ठेवलेली नव्हती. पूर्ण खिडकीवरचं शोकेसचं जे वरचा कप्पा आहे पूर्णपणे ते जे ग्रीन मॅट लावलेलं होतं त्यामध्ये खूप सारी धूळ बसलेली असते, दिसत नाही आहे ते. पण जेव्हा त्या हव्याच्या प्रेशरनं ती धूळ उडत होती ना त्यावेळेत ना खूप सारी धूळ निघून गेलेली होती. पण आता खूप दिवस झालं आम्हाला ते क्लीन करता आलेलं नाही. आणि दीपक होता तेव्हा पूर्ण मशीननं केलेला होता. जेव्हा मी साफसफाई करते किंवा कुठलीही कामं करू, प्रत्येक कामामध्ये दीपकची मला हेल्प राहत होती आणि त्याची आठवण मला येतच आहे. कुठलीही कामं काढत आहे त्यामध्ये त्याचं बोलणं, त्याचं सांगणं, त्याचं ते काम करणं मला सगळं आठवत आहे. खूप आठवण येते दीपकची, कारण आता जाऊन 2च दिवस झालेले आहे दीपक, पण तो 6-7 महिने गेलेला आहे आता. तर हा 7-8 महिन्याचा काळ कसा जाईल काय माहिती. आणि परत 6-7 महिन्याच्या नंतर दीपक घरी येईल आणि 1च महिन्याची सुट्टी असते, त्यानंतर परत त्याला कुठं पाठवणार काय माहिती. म्हणत होता जम्मू काश्मीरलाही पाठवतात, कुठेही पाठवतात, म्हणजे जसं त्यांचं हे आहे जिथं जागा खाली आहे तिथंच पाठवतात असं म्हणत होता. आता बघूया आता 6-7 महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर. तर शोकेस पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे.
आणि इकडे हे जे आता फ्लावर आहेत, हे जे कुंडे आहेत सगळे मी स्वच्छ पुसून घेतलेत. आता धुले वगैरे नाही आहे, फक्त मी पुसून घेतलेत कपड्यानं आणि मग मी लावत आहे परत हे सगळं, कारण लेट खूप झालेलं आहे. आणखी तिकडची रूम आहे, हॉल आहे आणि पोर्चचं काही नाही. सकाळच्या वेळेत मी रोजच धुवून घेते म्हणून ते तितकं काही घाण वगैरे होत नाही. रोजच्या रोज ती क्लिनिंग होत असते, कारण कुंड्याला पाणी दिल्यानंतर पूर्ण हॉल भरून म्हणजे सॉरी पोर्च भरून पाणी होतं आणि मग मला ते सकाळच्या वेळेतच क्लीन करावं लागतं. फक्त आतमध्ये जी साफसफाई आहे ना ते मी निवांत दुपारच्या वेळेत करते, कारण मॉर्निंगला होतच नाही. मॉर्निंगला इतकं सगळं साफसफाई करत बसेन तर आपली जी किचनची कामं आहे, देवपूजा वगैरे खूप लेट होतो सकाळी, म्हणून होणार नाही. मग मी जेव्हाही मला खाली वेळ भेटतो दुपारच्या वेळेतच मी जास्त करून साफसफाईची कामं काढत असते, कारण मॉर्निंगला खूप धावपळ होते साफसफाईची कामं जर आपण घेऊन बसलो तर. आणि अशा प्रकारे साफसफाई होऊ शकत नाही, कारण धावपळ असते. त्यामुळे आपण काय करतो, मॉर्निंगला फक्त फरशी खालची पुसून घेतो आणि वरच्या साईडचं तसंच राहून जातं. म्हणून दुपारच्या वेळेत निवांतपणे म्हणजे सगळ्यांचं जेवण खाणं होतं, आपण किचनपासून फ्री होतो आणि जी आपली कामं असतात अगोदर करायची ती सगळी आवरतात आणि निवांतपणे आपण दिवसभरात तर काय कामं काढणार. तर अशी कामं काढत गेलो ना आपलं घरी स्वच्छ राहतं आणि जास्त कामाचा लोड पण येत नाही. तर इकडं आता हे झालेलं आहे सगळं, म्हणजे बेडरूम, किचन रूम आणि हे जे शोकेस आहे इथलं ते स्वच्छ झालेलं आहे. परत मी सगळं लावलेलं आहे जिथल्या तिथं. म्हणजे आता पटकन हे सोपे जे आहेत ना ते पण मी थोडंसं झटकून, जास्त नाही थोडंफार झटकणार आहे. बघू शकता किती धूळ उडत आहे त्यावरनं, कारण समोरून हवा येते म्हणून. इकडचा जो सोफा आहे जो मोठा एकदमच समोर आहे त्यामुळे ना खूप धूळ येते त्यावरती. आणि इकडच्या साईडला जे दोन ठेवलेले तितकं ते धूळ झालेली नाही, पण समोरचा खूप धूळ झालेला आहे. तर थोडंफार मी झटकलेलं आहे, कारण मला अगोदरच हे काम करायचं होतं, पण जसं मी झटकत होते तशी धूळ उडून शोकेसवर बसत होती, म्हणजे जास्ती झटकाझटक मी केलेली नाही आहे. आणि सगळे कवर वगैरे मी परत अंतरलेले दोन्ही सोप्यावरतीही आता मी पुसून घेते. म्हणजे हे जे पाणी मी चेंज केलेलं आहे, फक्त शोकेस क्लीन झालेले आणि सोपेही मी पुसून घेत आहे, कारण धूळ खूप झालेली आहे यावरती, म्हणून पाणी लावत आहे. तुम्ही म्हणता की ते सोप्याला पाणी लावू नको, खूप लवकर ते खराब होतात, तर तुमचं बरोबर आहे, योग्य आहे. पण धूळ खूप झालेली आहे म्हणून मी केमिकलच्या पाण्यानं एक वेळा मी हात मारून घेतलेला आहे. आणि फॅन ऑन आहे, पटकन हाडकल पण ते. आणि खिडकी पण इथली खूप हे होते धूळ, ते पण मी स्वच्छ करून घेतलेली आहे, जाळी वगैरे सगळी, कारण जाळीमध्ये खूप धुळा बसतो. कारण आपली हवा येण्यासाठी जे आहे ना खिडकी मी ओपन करते, पण जाळी नाही काढत, कारण चिरटं पण खूप येतात त्यामुळे मच्छर येतात, म्हणून त्या जाळीमध्ये हवा बसलेली आहे. तर सोप्याच्या मागच्या साईडला मी पूर्ण स्वच्छ करून घेतलेले, पुसून घेतलेले फरशी ते, कारण नंतर हात जाणार नाही. आणि हे जे दोन सोपे आहेत ते पण मी समोरच्या साईडला ओढून घेतलेले आहेत आणि सगळं स्वच्छ पुसून घेऊन मी परत लावणार आहे. तर असंच उलाढाला असतो, त्यामुळे साफसफाईची कामं सकाळच्या वेळेत होतच नाहीत आपली, कारण ते सगळं समोर ओढणं, पुसणं, परत लावणं यामध्ये भरपूर वेळ निघून जातो. तर यावेळी मी निवांत केलेलं आहे. तर झालेले सोफे वगैरे सगळे पुसून झालेले, तिकडची रूम पण मी स्वच्छ केलेली आहे, खिडक्या पूर्ण फरशी वगैरे पुसून घेतली. आणि एक वेळा पूर्ण घर तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता घर जेव्हा आपण स्वच्छ करतो त्यावेळेस ना असं वाटतं पूर्ण घरभर लोळावं, खूप छान वाटतं. तर इकडची रूम पण बघा एकदम छान अशी चमकत आहे, बघावं तिकडं चमक कुठं धुरळा नाही, काय नाही, सगळी स्वच्छता छान झालेला आहे. तर पूर्ण घर दाखवत आहे. इकडची रूम, किचन रूम, बेडरूम, फॅन सगळे मी ऑन ठेवले त्यावेळेमध्ये. छान वाटत आहे, गारगार. गरमी खूप होते ना त्यामुळे दिवसभर फॅन जे आहेत ना ते चालूच असतात, मी बंदच करत नाही, हवा लागत राहते, छान वाटतं. तर इकडं मी आता देवघरात आलेले आहे, म्हणजे काय किचनमध्ये आलेले आहे. बघू शकता किचन छान चमकत आहे, पूर्ण मी कप्पे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि इकडची अलमारी, इथं ना छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत, ते काढून क्लीन करणं भरपूर वेळ जातो. आरसा वगैरे सगळं मी स्वच्छ करून घेतलेला आहे. तर झालेली आहे घरची साफसफाई. परत आता शेरूकडे जाऊया, म्हणजे त्याला जेवण खाणं काहीतरी देऊया. आज मी माझ्यात कामात गर्क राहिले त्यामुळे ना शेरूला काही दिलं नाही. तर शेरू काय खाते बघू शकता तुम्ही. तर इकडं हे जे कपडा आहे ते घेतलेलं आहे, काहीतरी चावत असतो, मला वाटतं याचे दात सोळसोळ करत असतील, त्यामुळे कुठलंच काही राहू देत नाही. चप्पल असो, काही कपडा असो, कुठला डब्बा असो किंवा बॉटली असो, सतत चावत असतं त्याला आणि त्याचा पूर्ण चुरा करून टाकत आहे. हे खूप खराब सवय लागलेली शेरूला, काहीच ठेवत नाही. आणि जेव्हा मी मारते किंवा काही ओरडते त्यावेळेस ना अशा प्रकारे बाहेर बघत असतो. बघू शकता कशा पद्धतीने बाहेर बघत आहे. मला वाटतं त्याला काहीतरी दुःख होतं मी म्हणल्यामुळे बाहेर बघतं ते. तर तिकडंच बघत आहे. केव्हापासून जेव्हा मी बोलवले तेव्हा सरळ आतमध्येच आलेला आहे, येऊन इथं झोपलेली फरशीवरती. म्हणजे मी आत्ताच फरशी पुसली, छान अशी गारगार एकदम फ्रेश वाटत आहे. तर आलेलं आहे, लोळी काढत आहे. आता बेडरूममध्ये आला डायरेक्ट आणि लोळी काढलेला आहे. आणि इकडं स्टँड म्हणजे मी पडदा वगैरे ठेवला होता, ते पडद्याची पूर्ण उपसून दोरी काढली. तर जेव्हा आतमध्ये येतो ना त्यावेळी खूप आगाऊपणा करतो, मी लक्ष दिलं नाही, आतमध्ये आला आणि ती दोरी पूर्ण वडून काढून त्याला चावत बसलेला होता. तर ती दोरी मी काढून घेतली आणि याला बाहेर जा म्हणत आहे. तर बघू शकता कशा पद्धतीने लोळी काढत आहे, म्हणजे त्याला बाहेरच जायचं नाही. आता बेडरूममध्ये कसं बसं बाहेर काढलं मी. आता आलेल्या हॉलमध्ये
आता बाहेर जात नाही, मन नाही याचं बाहेर जायचं. आता जाणार आहे सोफ्याच्या खाली. बघू शकता जेव्हाही बाहेरून येताना लपून बसतो, जाऊन सोफ्याच्या खाली बसतो आणि बाहेर जायचं बनवत नाही. कितीही लोटा काही करा अशा प्रकारे करत असतो. लोळीच काढायचं काम करता, अजिबात बाहेर जात नाही. तर कसं बसं ओढून याला बाहेर नेत आहे. म्हणजे मी दूध ठेवलेलं आहे वाटीमध्ये ते पिण्यासाठी, कारण ते दूध सांडा लोंडा करतं नंतर, त्यामुळे ते दूध पिण्यासाठी बाहेर आणलेलं आहे. तर दूध वगैरे पिऊन घेतलं शिरून आणि घरची स्वच्छताही झालेली आहे. आता कपडे वगैरे काढणं, घडी घालून ठेवणं, परत थोडेफार भांडी झाले, चहा वगैरे केलेले ते सगळे काढणार आहे. बाहेर नेलं दूध पिऊन परत आतमध्ये आलेलं आहे आणि म्हणजे फरशी छान गारगार लागत आहे, फॅन वाना आहेत, त्यामुळे येऊन इथंच बसलेला आहे. तर असं ताईनं तर यासोबत या व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.